या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ज्या पद्धतीने हल्ला चढवलाय विरोधकांवर, त्यानंतर त्यांची आक्रमक तोफ आज पाहायला मिळाली। औरंगाबादमध्ये झालेल्या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय। जहरी शब्दात त्यांनी टीका केली आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची ठाकरेंच्या शिवसेनेने सुनता केली, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतलाय। तर आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे खरे पाईक आहोत आणि महाविकास आघाडीतला 2.5 वर्षांचा वनवास आम्ही संपवलाय, असे उद्गार त्यांनी काढले। यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार, सुप्रिया सुळे, त्याचबरोबर जयंत पाटील यांचाही समाचार घेतला। आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांचाही जोरदार समाचार घेतला। आधी बाळासाहेबांचे विचार बुडवले, मग हिंदुत्व बुडवले, मग बाळासाहेबांच्या विरोधकांशी हात मिळवणी केली। केवळ सत्तेच्या मोहापायी दोन्ही काँग्रेसला जवळ करत या ठिकाणी आपल्या विचारांची सुनता कोणी केली, याचं उत्तर महाराष्ट्राला देण्याची आवश्यकता आहे। बाळासाहेबांना धोका कोणी दिला, त्यांचे विचार पायदळी कोणी तुडवले, हे आधी तुम्ही महाराष्ट्राला सांगा। हे माझं खुलं आव्हान आहे। हे माझ्याबरोबर असलेले, व्यासपीठावर बसलेले आणि सगळे मिळून 50 लोक पुरून उरले। सत्ताधारी पक्ष एकीकडे, यंत्रणा एकीकडे आणि दुसऱ्या या सत्तेतून, जसं भुमरे साहेब म्हणाले की उलट चालतात लोक, विरोधातून सत्तेकडे जातात, परंतु आम्ही सत्तेतून पाय उतार झालो आणि आम्ही विरोधाकडे गेलो। ताई म्हणाल्या की 6 वाजता सकाळी दादा उठून काम करतात, चांगली गोष्ट आहे, पण ताईंना मी माहिती देतो की हा एकनाथ शिंदे सकाळी 6 वाजेपर्यंत लोकांचं काम करतो आणि हे काम मी माझ्या महाराष्ट्रासाठी आणि तुमच्या सर्वांसाठी करत राहणार। त्याच्यात कुठलाही खंड मी पडू देणार नाही, हा माझा शब्द आहे। जुन्या चित्रपटामध्ये गाणं होतं, खूप फेमस झालं होतं, कसं काय पाटील बरं आहे का, काल दिल्लीत झालं ते खरं आहे का। अरे दिल्लीमध्ये काय झालं, दिल्लीमध्ये काय झालं? जयंतरावांनी दादांना बोलू दिलं नाही, दादा निघून गेले रागारागाने, कारण जयंतरावांना व्हायचं होतं विरोधी पक्षनेता, परंतु ते काय होता आलं नाही, कारण अजित दादांची दादागिरी काम करून गेली तिकडे, त्याचं शल्य त्यांच्या मनामध्ये होतं आणि म्हणून महाराष्ट्रात त्यांना थांबवता येत नाही, दिल्लीमध्ये त्यांना थांबवलं। आधी दादा टीका करत होते, आता ताई पण सुरू झाले आहेत। टीका करणं त्यांचं काम आहे आणि विकासाचं काम करणं हे आमचं काम आहे, त्यामुळे आम्ही काम करत राहणार। आम्ही त्यांना कामाने उत्तर देऊ। कोणी वंदा, कोणी निंदा, टीका करणे हा विरोधकांचा धंदा आहे, त्यांना करू द्या। परवा कोणीतरी रोकटोक मध्ये लिहिलं, लाचार शिंदे गट। शिंदे गट म्हणजे साबणाचे बुडबुडे, शिंदे गटाने सुनता करून घेतली आहे। आता टीका करण्यापलीकडे त्यांच्याकडे उरलं नाही। सकाळी उठल्यावर टीका, दुपारी उठल्यावर टीका, रात्री झोपताना टीका, म्हणजे टीकेचं सकाळ दुपार रात्रीचे 3 डोस घेतल्याशिवाय त्यांची मळमळ काही थांबत नाही। मुंबई आपली आहे, मराठी माणसांची आहे। मुंबई गिळायला शिंदे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवून या ठिकाणी भारतीय जनता पक्ष काम करते असा बिनबुडाचा आरोप करतायत, परंतु मी एकच सांगेन, यांना मुंबईचा एवढा पुळका येतोय तर त्यांनी पुढच्या रोकटोक मध्ये मुंबईतील मराठी माणूस किती उरलाय याची आकडेवारी जाहीर करावी, जर हिम्मत असेल तर। गेले अनेक वर्ष मराठी माणसाच्या नावाने मत मागितली, मग तोच मुंबई मधला मराठी माणूस मुंबई बाहेर का फेकला गेला, का तो विरार, बदलापूर, वांगणी इकडे गेला, याचं विश्लेषण पण रोकठोक मधून केलं पाहिजे।
तर आपण बघतोय एकनाथ शिंदे यांनी अतिशय तिखट शब्दामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरती तुफान हल्ला चढवलाय। औरंगाबादमध्ये आज पार पडलेल्या सभेमध्ये आकर्षण होते ते म्हणजे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील। गुवाहाटीमधल्या त्यांच्या डायलॉगनं त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली आहे आणि आज जाहीर सभेच्या दरम्यान सुद्धा शहाजी बापू पाटलांच्या भाषणाला लोकांनी जोरदार प्रतिसाद दिला। पैठणमध्ये मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेमध्ये बोलताना शहाजी बापू पाटलांनी स्टेजवरून ठाकरे समर्थकांवर जोरदार हल्ला चढवला। 2019 मध्ये आम्ही युतीसाठी मतं मागितली पण महाविकास आघाडी आम्हाला कधी मान्य नसल्याचं शहाजी बापू पाटील म्हणाले। एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार हल्ला चढवलेला आहे ठाकरे यांच्यावरती, ठाकरे गटावरती। या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत चंद्रकांत खैरे जोडले गेलेले आहेत, माजी खासदार शिवसेनेचे नेते। चंद्रकांतजी, स्वागत आहे तुमचं। यापुढे चंद्रकांत खैरेंनी विसरून जावं खासदारकी असा एक आरोप, आणि दुसरं म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचा सुंता कुणी केला हा सवाल त्यांनी विचारत ठाकरेंनाच प्रश्न केलाय। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना धोका यांनीच दिला, या शिंदे गटाने दिलेला आहे। ते म्हणतात 2019 ला तुम्ही धोका दिला जनतेला, ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिलं होतं। सांगतो ना, त्यांचं म्हणणं असं आहे, ते काही म्हणत असतील परंतु प्रत्यक्षात मी या शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला यांनीच धोका दिला। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे दसरा मेळाव्याच्या वेळेस म्हणजे ते शेवटच्या वेळेस काय म्हटले होते की उद्धवांना सांभाळा, आदित्यने सांभाळा, हा त्यांनी आदेश दिला आणि सांगितलं पण त्या विचाराला त्या ठिकाणी यांनी सुनता केली, यांनी सुनता केली स्वतःची, त्या विचाराला यांनी पायमल्ली घातली, म्हणून यांनीच त्या ठिकाणी नुकसान करून घेतलं, संघटन नुकसान यांनीच केलं। परंतु प्रत्यक्षात या ठिकाणी त्यांना काही जरी झालं तरी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, उद्धव साहेबांची शिवसेना आणि आदित्य ठाकरेंची शिवसेना हीच एक नंबरवर राहणार। धन्यवाद चंद्रकांत जी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। आजच्या या सभेमध्ये आमदार शहाजी बापू पाटील यांनी काय बॅटिंग केली जाणून घेऊयात। बुमरे साहेबांची चूक मोठी झालेली आहे की त्यांनी अजूनही 2 खुर्च्या त्या स्टेजवर ठेवायला पाहिजे होत्या, कोपऱ्याला, पुढं नाही त्या, आणि एक त्या चंद्रकांत खैऱ्याला द्यायची होती आणि एक त्या अंबादास दानव्याला द्यायची होती। मग त्या दोघांना कळलं असतं की भुमरे मामाचा जनसागर आणि एकनाथ शिंदे साहेबांची महाराष्ट्रातली जनसामान्यात काय ताकद आहे त्या दोघांना दिसली असते। ज्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि आय काँग्रेसच्या विरोधात घणाघाती टीका करून आम्ही जनतेच्या समोर गेलो होतो विधानसभेला, त्यांच्या पंक्तीला निहून आम्हाला बसवलं, ही आमची अवस्था करून टाकली। तरी मुख्यमंत्री उद्धव साहेब झाले, आम्ही आनंदाने स्वीकार, कुणी दुःख मानलं नाही, कोणी एक शब्द एक आमदार बोलले नाही। साहेब असू द्या म्हणले, तुम्ही मुख्यमंत्री आम्हाला मान्य आहे म्हणले। काय झालं 2.5 वर्षात आमचं, काय परिस्थिती निर्माण झाली? मंत्रालयातलं शिवसेनेच्या आमदारचं एका पत्रावर काम व्हायला तयार नाही। अजूनही सांगतो, एकनाथ महाराजांची शपथ घेऊ, पांडुरंगाची शपथ घेऊन, तुमचे एकनाथ महाराज होते ते आमच्या पांडुरंगाचे भक्त होते, या सगळी शपथ घेऊन शिंदे साहेबाला घेऊन गेलो, तर आम्ही आमदार घेऊन गेलो। आम्ही शिंदे साहेबाला साहेब थांबलो तर मेलो आपण, राहत नाही आपली शिवसेना। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली आणि धर्मवीर आनंद दिघेने वाढवलेली शिवसेना राष्ट्रवादी आय काँग्रेस मातीमोल केल्याशिवाय राहणार नाही। उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीला 10 आमदार आपले येणार नाही, तर परिस्थिती अशा काय तर ठोस पाऊल उचला। औरंगाबादमध्ये जेव्हा मुख्यमंत्री पोहोचले तेव्हा काही कार्यकर्त्यांनी त्यांची पेढ्याने तुला, लाडूने तुला करण्याचा प्रयत्न केला, पण मुख्यमंत्र्यांनी पेढे तुला करायला नकार दिला आणि मग त्याच्यानंतर एकच झुंबड उडाली।
लाडू पेढे घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली। यावेळी नागरिकांनी पेढ्यांवर ताव मारत 21 सेकंदात सर्व पेढे फस्त केले। यानंतर बातमी आहे ती मुंबईतल्या दादरमध्ये शिवसेनेतल्या 2 गटात जो राजकीय संघर्ष सुरू झालाय त्या संघर्षामध्ये आता भाजपनं उडी घेतली आहे। सदा सरवणकर यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता नारायण राणे हे सदा सरवणकरांच्या पाठीशी उभे राहून मैदानात उतरलेले आहेत आणि त्यांनी ठाकरेंना थेट इशारा दिलाय। शिवसेना आणि शिंदे गटादरम्यान प्रभादेवीमध्ये पहिली चकमक उडाली। यावेळी सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला। त्यानंतर सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। मित्र संकटात सापडल्यानं केंद्रीय मंत्री नारायण राणे सरवणकर यांच्या भेटीला आले। या भेटीमध्ये राणेंनी सरवणकर यांची विचारपूस केली। शिवसेनेनं केलेल्या आरोपांचा नारायण राणेंनी समाचार घेतलाय। दादरला घटना घडली आणि म्हणून त्यांच्याकडे येऊन विचारपूस करण्याच्या एकमेव हेतूने मी आलो। तक्रार दिली ना, पोलीस चौकशी करतील, काम आहे पोलिसांनी चौकशी करायला। फायरिंग झाली तर फायरिंगचं कळते ना, आवाज तरी येतो ना। आणि आता शिवसेनेला तक्रार करण्यापर्यंत काय उरलं नाही। त्या मातोश्रीच्या दुकानात बसून फक्त तक्रारीचंच ह्याचं मार्केटिंग चालू आहे, बाकी काही नाही। हाताने काय होणार नाही। पण असे म्हणा हल्ले बिल्ले करू नका। शेवटी मुंबईत आणि महाराष्ट्रात राहायचं आहे, फिरायचं आहे, परवानगी घ्याव्या लागतील। नारायण राणे आणि सदा सरवणकर यांचं सख्य सर्वांच्या परिचयाचं आहे। 2009च्या विधानसभा निवडणुकीत सदा सरवणकर यांना शिवसेनेनं तिकीट नाकारलं होतं। त्यानंतर सरवणकर यांनी नारायण राणे यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। नारायण राणेंमुळे सरवणकर यांना विधानसभेची उमेदवारी मिळालेली होती। मात्र 2009च्या विधानसभा निवडणुकीत सरवणकर यांचा पराभव झाला होता। त्यानंतर सदा सरवणकर पुन्हा स्वगृही परतले होते। आता शिंदे गटामध्ये असलेले सरवणकर भाजपसोबत सत्तेत आहेत। त्यामुळे आता भाजपमध्ये असलेले नारायण राणे सरवणकर यांची पाठराखण करतायत। तर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करणार असल्याचं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। त्या प्रकाराच्या संदर्भातली सगळी चौकशी ही आम्ही करणार आहोत आणि निष्पक्ष चौकशी आम्ही करणार आहोत। सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करत असल्याचा आरोप करून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सरकारवर हल्लाबोल केलाय। पोलिसांच्या भूमिकेवरही जोरदार टीका करण्यात आलेली आहे। आपला महाराष्ट्र सुसंस्कृत आहे, आपण नेहमी सांगतो। आणि खुशाल सत्ताधारी पक्षाचे आमदार जर रिव्हॉल्वर काढून वर गोळीबार करायला लागले तर मग कायदा आणि सुव्यवस्था वर कुणाचं लक्ष आहे? गृहमंत्री काय करतात, मुख्यमंत्री काय करतात, ते उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी काय करतात आणि त्या संदर्भामध्ये पोलिसांनी काय भूमिका घ्यायची? उद्याच्याला सत्ताधारी पक्षाचे आमदार जर ह्या पद्धतीने वागायला लागले तर शिवसेना आणि भाजपमध्ये 2014 पासून राजकीय संघर्ष सुरू झाला। त्यातच आता शिवसेनेतील शिंदे गटानं भाजपसोबत हातमिळवणी केल्यानं हा संघर्ष आता विकोपाला पोहोचलाय आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक केव्हाही घोषित होण्याची शक्यता असल्यानं हा राजकीय संघर्ष इतक्यातच शमण्याची काही चिन्ह दिसत नाहीयेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यानंतर बातमी आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यासंदर्भातली। राज ठाकरे हे आता 18 तारखेला विदर्भ दौऱ्यावरती जात आहेत। विदर्भामध्ये मनसेचं अस्तित्व निर्माण करण्याच्या दृष्टीनं, मनसे पक्षाला शक्ती देण्याच्या दृष्टीनं राज ठाकरे आता मैदानात उतरलेले आहेत। त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर। निवडणुकांच्या तोंडावर विदर्भात झंझावात।
तरी विदर्भात पाय रोवणार? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्याची घोषणा केली आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक पट्ट्यात राजकीय अस्तित्व असलेल्या मनसेला गेल्या 1.5 दशकात विदर्भात फारसं राजकीय अस्तित्व निर्माण करता आलं नाही. पण गेल्या काही दिवसातल्या राजकीय उलथापालथीनंतर राज ठाकरे आता विदर्भाच्या दौऱ्यावर जात आहेत. राज ठाकरे 18 आणि 19 सप्टेंबरला नागपुरात मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. 20 सप्टेंबरला राज चंद्रपुराच्या दौऱ्यावर असणार आहेत. तर 20 आणि 21 सप्टेंबरला ते अमरावतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. दरम्यान काही नवे डबे जोडायचं असल्याचं सूचक वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय. राज ठाकरेंनी पक्ष स्थापनेपासून अनेक वेळा विदर्भ दौरा केला, पण मनसे विदर्भात कधी रुजलीच नाही. विदर्भात एखादा राजकीय अपवाद वगळता मनसेची पाठी कोरीच राहिली. राज ठाकरेंकडे विदर्भात कार्यकर्त्यांची भक्कम फळीही नाही. आता ही मनसेला पक्ष वाढवायचा असेल तर त्यांना थेट भाजपसारख्या तगड्या पक्षाला टक्कर द्यावी लागणार आहे. राज ठाकरे कोणाचे स्पर्धक ठरतील हे आज सांगता येणं कठीण आहे. त्यांच्या पक्षाला प्रतिनिधित्व जरी मिळालं विविध महानगरपालिकांमध्ये, नागपूरला 2-3 जागा, अमरावतीला 1-2 जागा, अकोल्यात 1-2 जागा, चंद्रपूरला एखादी जागा, तरी त्यांच्या पक्षकार्याची सुरुवात होईल असं मला वाटतं. राज ठाकरेंसाठी मुंबई, पुणे आणि नाशिकची राजकीय जमीन जेवढी भुसभुशीत होती तेवढी विदर्भात तर नक्कीच नाहीये. त्यामुळे राज ठाकरेंना 1-2 दौऱ्यांपुरतं मर्यादित न राहता विदर्भातल्या राजकीय मशागतीसाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. मुंबईहून विशाल पाटील आणि नागपूरहून तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतरची बातमी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नाराजी नाट्याची. काल दिल्लीतल्या अधिवेशनाच्या दरम्यान अजित पवार यांची नाराजी समोर आली. राजकीय बातम्या त्याच्या संदर्भातल्या आल्या, त्यावर आज अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय. राष्ट्रवादीचं अधिवेशन राष्ट्रीय होतं, त्यामुळे मी राज्याचा नेता असल्यानं राज्यातल्या गोष्टींवर बोलतो. नाराज आपण नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि ज्या बातम्या नाराजीच्या संदर्भातल्या आल्या त्या कपोलकल्पित असल्याचं स्पष्टीकरण सुद्धा अजित पवारांनी दिलंय. आणि एक प्रकारे जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यातल्या त्या नाराजी नाट्यावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. राष्ट्रीय अधिवेशनामध्ये राष्ट्रीय नेते आणि प्रांताध्यक्ष बोलणं अपेक्षित असतं, त्यामुळं मी तिथं बोलणं टाळलं. वास्तविक मला तिथं कोणी बोलू नका असंही सांगितलेलं नव्हतं. मीच माझी भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि मी एकटाच बोललो नाही असं नाही. तसं बघितलं तर सुनील तटकरे पण वेळेअभावी बोलू शकले नाही, पण कारण नसताना मी मध्ये थोडासा बाहेर वॉशरूमला गेलो तरी अजित पवार बाहेर गेले. अरे मी बाहेर जायचं नाही काय वॉशरूमला, काही मला कळतच नाही. आमच्या नाराजीची चिंता करण्याच्या ऐवजी जयंत पाटलांना भाषण का देऊ दिलं याची चिंता करून स्वतःची नाराजी दूर करा. आमच्या नाराजीची चिंता करू नका. आम्ही सर्व देशभक्त भावनेने काम करणारे लोक आहोत. नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी, नमो पुण्यभूमी जियेचाच कामी, पडो दे माझा सदा ती नमी मी, या भावनेने काम करणारे आहोत. कोणी भाषण दिलं तर त्याच्यावर नाराज होणारे आमच्यापैकी कोणीही नाही. जनतेची सेवा करण्याचा संकल्प घेऊन आम्ही काम करतो. त्यांना आम्ही कसे आहोत हे अजून समजू शकलं नाही. ते त्यांच्यावरून आमच्या पक्षाची आमच्या. तर या होत्या महत्त्वाच्या बातम्या. यानंतर अतिशय महत्त्वाची बातमी ती म्हणजे मुंबईतल्या दादरमधल्या शिवाजी पार्क मैदानावरती दसरा मेळावा कुणाचा होणार, कुणाचा आवाज घुमणार, याच्यावरून आता जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे शिंदे आणि ठाकरे गटामध्ये. परवानगीचा चेंडू आता या मैदानाच्या संदर्भातला मुंबई महानगरपालिकेच्या कोर्टात आहे. जर समजा मुंबई महानगरपालिकेकडून परवानगी मिळाली नाही तर मग बीकेसीवर मेळावा घेण्याची तयारी शिंदे गटानं चालवली आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यावरून पुन्हा एकदा शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.
या दसरा मेळावा नेमका कोण घेणार? शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा? शिवसेना की शिंदे गट? शिंदे गटाची ही चाचपणी सुरू. परवानगीचा चेंडू बीएमसीच्या दारी. शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे सध्या 2 गट पडले. त्यामुळे आता दसरा मेळावा घेण्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. तर शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे, तर शिंदे गटानं सुद्धा जोरदार तयारी सुरू केली आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी मात्र दसरा मेळाव्याबद्दल मोठं विधान केलंय. एक शिवाजी पार्कला आणि एक बीकेसीला जिथे आम्हाला परवानगी मिळेल त्या ठिकाणी दसरा मेळावा जोरदार होईल. त्यामध्ये कुठेही कमतरता भासणार नाही आहे, कारण आम्ही तयारीला लागलेलो आहोत. पहिला आमची मागणी शिवाजी पार्कची आहे ना, पण ऑप्शन ठेवलेलं आहे आम्ही. जर यदा कदाचित शिवाजी पार्क जर आम्हाला कोणाला जर मिळालं नाही तर मग आमची दुसरी तयारी बीकेची असणार आहे. आम्हाला जिथं जागा मिळेल तिथं आम्ही मेळावा करू, पण बाळासाहेबांचे विचार दाखवून देऊ. सभेसाठी कोणाकोणाला बोलवायचं हे मंगळवारच्या बैठकीनंतर ठरेल, असंही गोगावले म्हणाले. उद्याच आमची मीटिंग सगळ्या आमदारांची आमच्या शिवसेनेच्या होणार आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, आणि त्यावेळेला आमचं संपूर्ण फायनल ठरल किती लोक येतील, काय येतील, कसं आहे. शिस्तबद्ध पद्धतीने आम्ही हा दसरा मेळावा करणार आहोत. तर दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क हे अतूट नातं आहे. आम्हाला शिवाजी पार्क मिळतं परंपरेनुसार, आणि गेल्या 56 वर्षापासून दसऱ्याला विचारांचं सोनं लुटलं जातं आणि लाखोंच्या संख्येनं शिवसैनिक शिवाजी पार्कवर जमतात. त्यामुळे यंदा शिवसेनेचाच दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर होईल असा दावा शिवसेनेकडून केला जातोय. या शिवतीर्थावर 56 वर्ष वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे गरजले बरसले. त्यांनी महाराष्ट्राला दिशा दिली, देशाला दिशा दिली. सीमोल्लंघन सोनं लुटणं म्हणजे विचारांचं सोनं लुटणं असं वंदनीय शिवसेना प्रमुख म्हणायचे. त्या दृष्टीनं इथं त्याला महात्म्य आहे. आम्ही अर्ज केलेला आहे, त्याला अजूनही कोणी असं म्हटलेलं नाही की आम्ही तुम्हाला परवानगी दिली नाही. शिवाय बीएमसी कडून देखील दसरा मेळाव्यासाठी अर्जाची छाननी केली जाते. त्यामुळे रीतसर नेमकी कुणाला परवानगी द्यायची याचा अंतिम फैसला बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्या हाती आहे. त्यामुळे 5 ऑक्टोबरला होणाऱ्या दसरा मेळाव्यापूर्वी यंदा तो कुणाचा होणार आणि नेमका शिवाजी पार्कवर कुणाचा आवाज घुमणार याकडे सगळ्या राज्याचे डोळे लागलेत. आम्हावरती जे काही प्रेम करत आहात, जो विश्वास दाखवत आहात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. यात खास करून राज्यातल्या शेतीच्या संदर्भातले काही निर्णय घेण्यात आलेले आहेत. 10 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंतच्या काळामध्ये एक विशेष सप्ताहसुद्धा पाळला जाणार आहे. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा सेवा पंधरवाडा म्हणून साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जन्मदिवसापासून ते महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत हा सेवा पंधरवाडा, प्रलंबित राहिलेली सगळी कामं या पंधरवाड्यामध्ये पूर्ण केली जातील. एका मिशननुसार हे काम केलं जाईल. तसंच आपत्ती व्यवस्थापनाबाबत एक धोरण मंजूर करण्यात आलं. त्यात अशी ठिकाणं चिन्हांकित केली जाणार आहे. तसंच केंद्राची कृषी पतसंस्था योजना बळकट करण्यात येणार आहे. याचबरोबर कोविड काळात विविध विभागात कंत्राटी काम केलेल्यांना वाढीव मार्क देऊन रोजगार भरतीत प्राधान्य दिलं जाणार आहे. तसंच प्रशासकाचा कालावधीचा 6 महिन्यांचा कालावधी काढून आता पूर्वीप्रमाणे करण्यात आला. अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि नॉर्मल आपली अतिवृष्टी होते त्यापेक्षा 2 पट 3 पट अतिवृष्टी होते. त्यामुळे काही भागांमध्ये पाणी साचत आहे. ते तात्काळ त्या पाण्याचा निचरा झाला पाहिजे. कारण काय असतं की आपल्या कॅरिंग कॅपॅसिटी जी आपल्या ड्रेनेजची असते ती नॉर्मल पाऊस आपण विचारात घेऊन ती तयार केलेली असते.
पण अशा वेळी ज्यावेळेस अतिवृष्टी होते त्यावेळेस काही भागांमध्ये पाणी साचतं, ते तात्काळ कसं काढता येईल असा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. सरकारची एक योजना आहे की ज्या योजनेमध्ये आपल्या ज्या प्राथमिक कृषी पतसंस्था प्रत्येक गावामध्ये असते, याच्या बळकटीकरणाकरता या संपूर्ण पतसंस्थांचं संगणकीकरण हे करण्यात येणार आहे. आणि या संगणकीकरणाकरता सगळा जो निधी आहे हा केंद्र सरकार देणार आहे आणि त्याच्यामध्ये मॅचिंग ग्रँट जी आहे ती राज्य सरकार टाकणार आहे. यामुळे या सगळ्या प्राथमिक संस्थांचं सेवा संस्थांचं अतिशय चांगल्या प्रकारे बळकटीकरण हे या ठिकाणी करता येईल. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा सेवा पंधरवाडा म्हणून या ठिकाणी आम्ही साजरा करणार आहोत. 17 सप्टेंबर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा जन्मदिवस आहे, पण त्यांचा आग्रह असतो की माझा जन्मदिवस साजरा करू नका, लोकांची सेवा करा. त्यामुळे 17 सप्टेंबरपासनं तर राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीपर्यंत म्हणजे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अशा या पंधरवाड्यामध्ये सर्व प्रकारच्या सेवा या लोकांना देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. वेगवेगळ्या विभागांमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम केलेलं आहे. आता आपली नवीन भरती सुरू होते, ती नवीन भरती सुरू करताना त्यांना त्या कामाकरता ॲडिशनल मार्क देऊन त्यांना प्राधान्य मिळेल अशा प्रकारचा एक योजना आम्ही फ्रेम करतोय की ज्या योजनेमध्ये त्यांनी कोविड काळामध्ये काम जर केलेलं आहे तर त्यांना काही ना काही प्राधान्य या आपल्या भरती प्रक्रियेमध्ये मिळालं पाहिजे. तर या संदर्भातली कारवाई देखील करण्यात येणार आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवरती तोफ डागली आहे. अजित पवार यांनी मंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, त्यांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधलाय. पितृपक्ष आहे म्हणून काही मंत्री कार्यभार स्वीकारत नाहीयेत अशी टीका त्यांनी केली. अजित पवारांच्या या टीकेला मग मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले. पक्ष असल्यामुळे बऱ्याच मंत्र्यांनी कार्यभारच स्वीकारलेला नाही असं कळतं. बरेच मंत्री अद्याप आपल्या मंत्रालयाच्या कार्यालयातच गेले नाही. आता इथं काल बातमी होती मंत्र्याच्या कामकाजाला पितृपक्षाची बाधा. आता कुणाकुणाची बाधा येणार आहे हे मला तर काही कळतच नाही. असं कुठं असतं काय? जग कुठं चाललंय, काय चाललंय? 25 सप्टेंबरपर्यंत 14 मंत्री पदभार स्वीकारण्यापासून राहणार दूर. 18 मंत्र्यांपैकी फक्त 4 मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. आता काय ह्यांना सुबुद्धी आल्यावर हे पदभार स्वीकारतील, लोकांची कामं करतील. पितृपक्ष आहे म्हणून आता कोणी भोजन करणं सोडून दिलं आहे का? काय याचा फाईलशी काय संबंध? हे कपोकल्पित मनगढत गोष्टी या पद्धतीने केल्या जातात. मला वाटतं की कोरोना आहे म्हणून ज्या पद्धतीने यांनी सरकार बंदिस्त केलं होतं, यांना असं वाटतं की बाकी लोक सुद्धा पितृपक्ष पंढरवाडा आहे म्हणून जात नाही. याच्यामध्ये तथ्य नाही. लोकांमध्ये भ्रम निर्माण करणं, अंधविश्वास निर्माण करणं. खरं तर अंधविश्वास निर्माण करणाऱ्या कायद्यामध्ये यामध्ये तक्रार होऊ शकते, पण कोणी करू नये. उद्योग मंत्री उदय सामंत यांना जाळून मारण्याची धमकी देण्यात आली, तीही जाहीर सभेच्या माध्यमातून. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे रविवारी जेव्हा कोकणात राजापूरमध्ये गेले तेव्हा तिथं त्यांच्या समोरच अशा प्रकारची धमकी देण्यात आली. त्यानंतर माफी सुद्धा मागण्यात आली. हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे? का उद्योग मंत्र्यांना जाळून मारण्याची धमकी देण्यात आली? पाहूया खास रिपोर्ट. राज्याच्या उद्योग मंत्र्यांना धमकी. पोलिसांसमोरच जाळून मारण्याचं वक्तव्य. रिफायनरी विरोधकाची भर सभेत धमकी. नरेंद्र जोशींची जीभ घसरली, नंतर माफीही मागितली. कोकणात रिफायनरीचा मुद्दा सध्याच्या घडीला चांगलाच गाजतोय. रविवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रत्नागिरीमध्ये जिल्ह्यातील राजापूरमध्ये रिफायनरी विरोधकांची भेट घेतली होती. त्या भेटीदरम्यान रिफायनरीचे विरोधक हे उद्योगमंत्री उदय सामंतांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
त्यातल्या नरेंद्र जोशी यांची बोलताना काहीशी जीभ घसरली. त्यांनी भर सभेत बोलताना उदय सामंत यांना जाळून मारण्याची धमकी दिली. आमच्या जागा, आमचा गाव, आमच्या गावामध्ये दारूचा कुंटाण आम्ही घडून घेणार नाही. आम्हाला आमची पवित्र पंचकृषी पाहिजे. उद्योग मंत्र्यांविरोधात बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ कणकवलीमध्ये जोशी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून जशास तसं उत्तर देण्याचा इशाराही शिंदे गटाच्या वतीनं देण्यात आलाय. अशी वैचारिक पातळी खालवली अप्पा जोशी यांनी पुन्हा असं जर वैताल व्यक्त केलं तर त्यांना आम्हाला बाळासाहेबांनी आम्हाला जे शिकवण दिली आहे, आला अंगावर तर घ्या शिंगावर, त्या पद्धतीने त्यांना शिंगावर घेतलं जाईल. ज्या पद्धतीने त्यांनी कार्य म्हटलं त्याला तसंच कार्यच्या पद्धतीने आम्ही त्याला उत्तर देण्यास सक्षम आहोत. तर या घटनेची पोलीस योग्य ती चौकशी करतील. मात्र ज्यांना आपलं म्हणणं मांडायचंय त्यांनी लोकशाहीच्या मार्गानं यावं असं आवाहन उद्योग मंत्र्यांनी केलंय. लोकशाहीच्या मार्गानं नक्की म्हणणं काय हे मुख्यमंत्र्यांकडे मांडणं, उपमुख्यमंत्र्यांकडनं मांडणं, माझ्याकडे मांडणं हा लोकशाहीचा एक भाग आहे. परंतु जाळून टाकू अशा पद्धतीची दादागिरी करणं हे अयोग्य आहे. मी देखील रत्नागिरीतलंच आहे. असल्या कुठच्याही धमक्यांना मी भीक घालत नाही. उलट या संदर्भातलं जे काय म्हणणं असेल त्यांचं ते मी ऐकून घ्यायला तयार. दरम्यान नरेंद्र जोशींचं ते वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर त्यांना उपरती झाली आणि त्यांनी रविवारी केलेल्या वक्तव्याबाबत जाहीर माफी देखील मागितली आहे. उदय सामंतबद्दल जे काही अपशब्द वापरले गेले त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आमचं असं काही इंटेन्शन नाही की आम्ही पार्श्वकरी गुन्हेगारी नाही आहोत, पण आमचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचत नाही आहे, सरकार त्याची दखल घेत नाही आहे. तर आम्हाला हा प्रकल्प नको आहे. तरीही जो बशी चालले आणि सरकारची दडपशाही चालली आहे, त्या अनुषंगाने माझ्याकडून जे काही शब्द निघाले असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पोलिसांनी या प्रकरणाची रीतसर चौकशी सुरू केली आहे. मात्र भविष्यात रिफायनरीच्या राजकारणात याचे गंभीर पडसाद उमटू शकतात एवढं मात्र खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान एक गंभीर आरोप करण्यात आलाय, तो म्हणजे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या गुंडांनी आपल्याला मारहाण केलेली आहे आणि त्याच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. रिफायनरी विरोधकांचा पोलीस स्टेशनच्या समोर आता ठिय्या सुरू झालेला आहे. राजापूर पोलीस स्थानकामध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. नरेंद्र जोशींनी मेडिकलसाठी सुद्धा आता त्यांची रवानगी झालेली आहे. नरेंद्र जोशींना ही मारहाण करण्यात आल्याचं कळत आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या नंतर एक मोठा त्यांच्या विरोधात संताप व्यक्त होत होता आणि आता त्यांनी आरोप केलाय की त्यांना उदय सामंत यांच्या गुंडांनी मारहाण केली. यानंतर बातमी दसरा मेळाव्याच्या वादाची. मुंबईमध्ये ठाकरे शिंदे गटामध्ये दसरा मेळाव्यावरून वाद सुरू आहे. या दसरा मेळाव्याच्या वादात आता करुणा शर्मा यांनी उडी घेतलेली आहे आणि त्यांनी थेट भगवानगडावरती आता दसरा मेळावा साजरा करणार असल्याचं सांगितलेलं आहे. दसरा मेळाव्याच्या राजकारणामध्ये आता करुणा शर्मा यांनी उडी घेतलेली आहे. भगवानगडावर आता मी सुद्धा दसरा मेळावा घेण्यासाठी सुरुवात करणार असल्याचा निर्धार करुणा शर्मांनी केलाय. तर मी बंजारी समाजाची सून असल्यानं मला मेळावा घेण्याचा अधिकार असल्याचं विधान शर्मांनी केलंय. तर यासाठी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेणार असल्याचं सुद्धा करुणा शर्मा म्हणाल्या. आपल्यासोबत स्वतः करुणाताई आहेत. मला सांगा काय तुमची मागणी आहे? मेरी यही मांगनी है कि जैसे सबको अधिकार है मेड़ावा लेने का, तो ऐसे ही मुझे भी अधिकार है. और जैसा कि सबको मालूम है कि मैंने शिव शक्ति नाम का नया पक्ष निकाला है अभी, और यहाँ पे आज मुझे विष्णु भाऊ कस्बे जी ने यहाँ पे ब्लड कैंप में पूना में आमंत्रित किया और हमारी सबकी मीटिंग हो गई है. अतुल खोपसे भाऊ की शेतकरी संगठना के हैं और विष्णु भाऊ कस्बे जी लहू जी संगठना के. आज हमारी ऐसी मीटिंग हो चुकी है कि हम सब मिल के जो भगवानगढ़ में मेड़ावा लेंगे. कहते हैं उम्मीद पे दुनिया कायम है. अभी मैं नामदेव शास्त्री जी के पास जाऊंगी और उनके चरणों में निवेदन करूंगी कि मुझे जो आज परंपरा पहले थी, मुंडे साहब लेते थे वहाँ पे, पर अभी वो बंद हो चुकी है दोनों भाई बहनों के झगड़ों में, तो अभी वो परंपरा वापस से शुरू की जा सकती है. और आज मेरे पास मुंडे परिवार का वारिस भी है
तो उसको ले जाके मैं एक नई शुरुआत करने की कोशिश तो कर ही सकती हूँ। मिले नहीं मिले वो बात की बात है परमिशन, पर कोशिश तो मैं कर सकती हूँ। मुंडे परिवार से ही जुड़ के क्लेम करूंगी, पर सामाजिक कार्यकर्ताओं के द्वारा और जो लोग हैं वहाँ के, जैसे आज शेतकरी लोग हैं, उनको अभी जीआर में उनका नाम नहीं है, अतिवृष्टि के जीआर में। आज वहाँ पे आप देखेंगे भीड़ में भयंकर हाल है। आज भी मतलब भीड़ का बिहार हो रहा है पूरा, बलात्कार में, हर चीज में एक टॉप ग्रेड पे हो रहा है। तो आज सामाजिक लोगों को ही आगे करके हमें सामाजिक उपक्रम से ही शुरुआत करनी पड़ेगी वहाँ। धनंजय मुंडे तो अभी कहीं लाइन में ही नहीं है, धनंजय मुंडे की कोई बात ही नहीं है अभी, धनंजय मुंडे कहीं लाइन में ही नहीं है। अभी मैं अपने लिए लड़ते लड़ते कब मैं लोगों के लिए लड़ने लगी मुझे नहीं मालूम। आज ये जो इतने बड़े बड़े लोग देख रहे हैं, मैं इन लोग के आगे कुछ भी नहीं हूँ, ये मेरे बड़े भाई के जैसे हैं और मेरा बहुत सौभाग्य है। मैं अपने पति का भी धन्यवाद करती हूँ कि जो उन्होंने मुझे समुद्र में ढकेला और मैं तैरना सीख गई। मैं एक टैलेंटेड औरत थी, मैं तैरना सीख गई। आज इतने बड़े बड़े लोग मेरे पीछे खड़े हैं, ये मेरे लिए बहुत बड़े सौभाग्य की बात है। तो धनंजय मुंडे का तो कोई नामो निशान नहीं है आज की तारीख में। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। ज्ञानव्यापी प्रकरणी एक मोठा निर्णय आज न्यायालयानं दिलेला आहे। या प्रकरणाची सुनावणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आता या प्रकरणाची सुनावणी होणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। कोर्टाच्या निर्णयानंतर ज्ञानव्यापी प्रकरणी 22 सप्टेंबर रोजी पुढची सुनावणी होणार आहे। वाराणसी जिल्हा न्यायालयानं हिंदू पक्षकाराच्या बाजूने आपला निकाल देत सुनावणी होणार असल्याचं सांगितलं। हिंदू पक्षानं दाखल केलेली याचिका सुनावणी योग्य असल्याचं न्यायालयानं आज नमूद केलं। मुस्लिम पक्षकारांची याचिका वाराणसी न्यायालयानं फेटाळली आहे। या संदर्भात पुढची सुनावणी आता 22 सप्टेंबरला होईल। कोर्ट ने हमारे सारे आर्गुमेंट्स को मान लिया है। मुस्लिम पक्ष की एप्लीकेशन रिजेक्ट कर दी है। प्लेसेस ऑफ वर्शिप एक्ट की उनकी जो प्ली थी उसको खारिज कर दिया है। वक्फ एक्ट की प्ली को खारिज कर दिया है। कोर्ट ने कहा है कि सूट मेंटेनेबल है। अब इस मामले की अगली सुनवाई 22/9 को होगी और एविडेंस लीड की जाएगी। ज्ञानवापी जो है जैसे ही मुकदमा चिरा जज किया है और स्पष्ट कहा कि जो है प्रतिपक्ष का जो है 7-11 इस पर लागू नहीं होता, वक्फ बोर्ड लागू नहीं होता और इसमें हिंदू समाज की तरफ जीत हुई है। हिंदू समाज सनातन धर्मियों की जीत हुई है और 22 तारीख दिया गया है। पुनः जो है मुकदमा चलता है। आज भी सोमवार है। निश्चित यह विजय दिन हिंदू समाज के लिए, ज्ञानवापी मंदिर के लिए यह शिलान्यास का बीजारोपण का दिन है। याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।